गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे लग्नाचा दिवस. आम्ही सकाळी 4 वाजता उठलो बिकॉज आमचं सगळं एका दिवशी होतं. तर सगळ्यात पहिलं ओंकार सगळ्यांच्या पाया पडत होते. त्याच्यानंतर मग त्यांना हळद लावायची होती म्हणून आधी जात्याला हळद वगैरे लावून घेतलं, हळदी कुंकू लावलं. त्याच्यानंतर ओंकारला हळद लावली. फायनली त्यांना आज हळद लागली होती. त्याच्यानंतर मग जात्यावर त्यांनी आय थिंक मला उडीद वाटतंय, मन नक्की शुअर नाही, पण ते त्यांनी दळलं होतं बिकॉज प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. सो त्याच्यानंतर मग बाहेर आणला आम्ही आणि एक केळीचं दार बनवतात. कोळी लोकांमध्ये ही पद्धत आहे की केळीचं दार बनवतात. त्याच केळीच्या दारातून नवरा नवरी येतात जातात, म्हणजे लग्नाच्या आधी हळदीच्या दिवशी वगैरे नवरा ह्याच दारातून जातो आणि येतो. त्याचं हळदसुद्धा ह्याच दारातून काढतात. सो त्याच्यानंतर मग बाहेर आल्यावरसुद्धा त्यांना हळद लावतात. त्याच्यानंतर मग पाणी टाकलं होतं अंगावर आणि मला मागे उभं केलं होतं बिकॉज त्यांच्या मम्मीच्या जागी मला मान दिला होता. तर मला पण खूप छान वाटत होतं आणि ते खूप इमोशनल झाले होते बिकॉज आई पण नाही त्यांची, तसं त्यांना त्यांच्या मम्मीची पण आठवण आली. पण आमच्या सगळ्या मावशींनी त्यांचं सगळं कार्य मस्तपैकी केलं. माझी मामी पण आली होती खाली आणि खूप साऱ्या कोळी लोकांमध्ये पद्धती आहेत, कारण की मी पण फर्स्ट टाईमच अटेंड करत होते, त्यामुळे मला पण खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन कळाल्या. तर आम्हाला हे सगळं फटाफट सकाळी करायचं होतं म्हणून आम्ही लवकर उठलो बिकॉज हळद आमची एकाच दिवशी होती, म्हणजे लग्न आणि हळद, आणि आम्हाला काही करून हळद लवकर न्यायची होती. तर फायनली हा सगळा कार्यक्रम पूर्ण झाला होता सकाळचा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गाईज.